हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. 2-4 दिवस ब्लॉग नाही बनवले. 2-4 काय बरेच दिवस झाले ब्लॉगच नाही बनवले. त्याला रिझन येत असंच आहे. आमच्या सई मॅडम खूपच आजारी पडले आहे आणि त्यांच्या मागे मी पळत राहते आणि घरातले कामंही खूप एक्स्ट्राच वाढून गेले, कारण की खूपच कामं. जाऊ दे, पण तुम्ही खूप मजेत असाल याचा मला आनंद आहे. म्हणायचे की तुम्ही खूप खूप मजेत असावा आणि प्रत्येक लाईफचे एन्जॉयमेंट ही फार गरजेची असते. अजून काही जण गावावरून आलेच नसतील, आता पोरांची शाळा चालू होईल तर येतीलच सगळेजण. आय होप तुम्ही खूप खूप मजा केली असेल. तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तुला बोलायचे? ओके, ठीक आहे, चला तर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्ही बघू शकता हा पसारा आहे आणि सई झोपलेली आहे आणि माहीचे उद्योग चालू आहे आणि टी व्ही चालू आहे एकीकडं. आणि बघा बॉटल सगळं फेकलेलं आहे आणि माझ्या पुढं माहीच कपडे धुते, कारण की माझी वॉशिंग मशीन बंद झालेली आहे, रिपेअरला गेलेलं आहे. त्याच्यामधलं किट शॉर्ट सर्किट झालेले आहे आणि मोटर्स पण गेले. त्यामुळे आता मला हातानेच कपडे धुवायचे. जिवावर येतात हाताने धुवायला, कारण की बऱ्याच जणांना माहिती आहे की मला ॲलर्जी आहे साबणाची, भांड्यांचं साबण आणि याची केमिकलच्या रिएक्शनमुळे माझ्या हातांना ॲलर्जी येते आणि कट पण होतात माझे बोट वगैरे, डायरेक्ट असे चिरा पडतात. त्यामुळं मी कपडे किंवा भांडे फार शक्यता कंटाळा करते. कपडे तर कधीची आता धुतलेच नाही आहे, सवय बी नाही राहिली आहे. आणि आता धुवायचे म्हणून सगळं रेडी करून घेते. कपडे भिजत टाकलेले नव्हते आणि सवय नसल्यामुळे आता कपडे धुवायचं पण टेन्शनच वाढून गेलेलं आहे. आणि आमच्या माही पुढं करत होत्या, तुम्ही बघू शकतात. तिला कपडे धुवायचे होते आणि मला पण कपडे धुवायचे, कारण की मला हे आवरून पण सगळं आवरायचं आहे. आणि कपडे आपण धुवून घेऊया आता सगळे. अशी बादली भरून कपडे होते आणि काही कपडे तर अजूनही धुतलेले नव्हते, कारण की म्हटलं नंतरच धुऊ, एक एक करून एकदम नाही होणार माझ्यात. तर आपण किती म्हटलं तरी. आणि टप लावून दिला होता आणि नळ पण चालू करून दिला होता, जेणेकरून पाणी भरल आणि मोकळे कपडे घसते धुता येईल. आता कपडे धुवायची सवय नसल्यामुळे आता खूपशा गोष्टींना प्रॉब्लेमच येत होता मला. किती वर्ष झाले मी कपडे धुतलेले नाही हाताने. आणि बघू शकतात, जसे येईल तसे धुण्याचा प्रयत्न करत होती. आणि घसाडायला पण माझा हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे घसाडा बसल्याने जास्त जोर लावल्याने माझा हात सुजून येतो आणि संध्याकाळी माझा हात सुजूनच गेलेला होता. आणि इथे कपडे धुणं म्हणजे एक प्रकारचं मोठं टास्क आहे. धुणाऱ्यालाच माहिती असतं कपडे धुणं म्हणजे काय असतं. कपडे खूप घसडून धुवायला लागतात. आता वॉशिंग मशीनमध्ये सगळेच कपडे निघतात असं नाही आहे, पण काही कपडे घसडावंच लागतात, पण एवढे नाही जेवढे आपल्याला इथे करावं लागतील. आणि इथे कपडे वगैरे धुवून पाणी चेंज करून धुवून घ्यायचे होते शेवटचे. आणि सगळे जवळजवळ कपडे मी धुवून घेतलेले आहे. तुम्हाला एवढे पूर्ण लॉंग व्हिडिओ नाही दाखवला आहे, बिकॉज एवढा जर बघत बसाल तर खूप वेळ होऊन जाईल आणि तुम्हीही बोर होऊन जाल. तर मी आता एंडिंगच घेतलेलं आहे व्हिडिओचं. आता फक्त कपडे पिळून झालेले, काही कपडे पिळायचे आणि पाय भिजलेले होते म्हणून थोडंसं चोळून घेते, जेणेकरून आहे ना आपले पायाचा जो मळ वगैरे असेल ते निघून जाईल. आणि इथे आता जवळजवळ कपडे धुवून झालेले. आता मी दगड वगैरे सरकून देते आणि कपडे पिळून मग आता वाळत टाकायचे आहेत मला. तर माझा पिळाही उलटा बसतो, त्यामुळे प्रॉपर असे पिळले जात नाही माझ्याकडनं कडक. आणि इथे कपडे आता मी पिळते. कपडे झाले पिळून माझे. आता तुम्ही बघू शकतात अजून बरेचसे कामं बाकी आहे घरातले. बाकीचे आवरले, पण तरी पण सईला बरं नसल्यामुळं बरंचसं काम बाकीच राहतं. आणि इथे बघा माझी माही उभी आहे. मी जेव्हा कपडे पिळते तेव्हा नुसता उद्योग करत राहते, चालूच राहतं तिचे.
तर कपडे वाळलेले जे कपडे होते मी तिच्या हातात दिले होते की काढून काढून मी तिच्या हातात देते, म्हणजे ती ठेवून येईल हळूच आणि मग मला दुसरे कपडे वाळत टाकता यावे म्हणून. आणि सगळे कपडे गोळा केले आणि तिच्याकडं देऊन आली मी. आणि आता मी कपडे वाळत टाकते. तर मी इथे पाईप खाली करून घेतला तर काय कपडे वाळत टाकण्यासाठी परत एकदा पिळून घेते, कारण माझा पिळा कडक नसल्यामुळे मला डबल टिबल पिळावंच लागतात हे. आणि आता माझा ट्रायपॉड पडला, माझा ट्रायपॉड तुटला आहे, त्यामुळे तो पडला धपकनी आणि मोबाईलही आपटला. आणि आता माझं आवरून निवरून झालं आहे, कपडे वाळत टाकून झाले, दुपारी झाली आणि मी आता ब्लाऊज शिवायला बसली आहे. तर ब्लाऊज शिवते. इथे सगळे पार्ट मी जॉईन करून घेणार आहे. पहिले सई आणि माही खेळते आणि सई जरा झोपलेली आहे. आणि इथे मला ब्लाऊज शिवायचे आहे, त्यामुळे मी शिवून घेते. आणि जेव्हा आपण पहिले सगळे पार्ट जॉईन करून घेतो ना, तर पटकन इझी जातं ब्लाऊज शिवायला. आणि टी व्ही चालू असते माझी जेव्हा मी ब्लाऊज शिवते, म्हणजे एकीकडे मी बोर होत नाही ब्लाऊज शिवताना. पण सवय पडलेली आहे मला, कारण की मला शांत शांत नाही होत. पहिले मी आईकडे असताना मी मोबाईलवर गाणे लावून द्यायची, पण आता मोबाईलवर गाणे न लावता टी व्हीवर डायरेक्ट आता मशीन इथे असल्यामुळं सिरियल वगैरे पाहून घेते, कधी पिक्चरही पाहते. म्हणजे बरेचसे गोष्टी काम होऊन जातं, बघणंही होऊन जातं आणि आपलं मशीनही चालतं, म्हणजे बोर पण नाही होत. आणि काम करत असताना पण बोर होऊ शकतं असं नाही आहे. मी काम करून सुद्धा बोर होऊन जाते, मन नाही लागत कधी कधी. ते या प्रकारे करत राहिल्याने ना कधी शांतता भेटते, थोडंसं मनाला शांतता त्या गोष्टींपासून लक्ष विचलित करण्यासाठी. तर इथे मी सगळे अशाच प्रकारे ब्लाऊजचे पार्ट जॉईन करते आणि याच प्रकारे कामं आवरून घेते. आणि ब्लाऊज शिवायला याच्याने मग कसं पटापट होऊन पण जातात आणि आवरूनही होऊन जातात. आणि याच प्रकारे मी ब्लाऊज शिवणं पसंत करते. आता माझं घरून असल्यामुळं मी इथे अशी मशीन ठेवून काम करते. जर माझं शॉप वगैरे राहिलं असतं तर तिथे काही टी व्ही अवेलेबल राहिली नसते, त्यामुळे तिथं काही प्रश्नच येत नाही. घरून काम करत असलं ना तर हा प्रकार होत राहतात. आता घरात काम करण्याचे फायदे पण खूपच आहे, कारण की आपण शिलाई पण कमी घेतो कस्टमरकडनं, कारण की दुकानाचं आपल्याला रेंट द्यायचं नसतं. पण हे कस्टमरला समजतच नाही. शिलाई कमी म्हणजे त्यांना असं वाटतं की यांना हे प्रोफेशनलच नाही. आणि दुकानात शिलाई जाऊन देतील, पण कस्टमर आपल्यासारख्यांना जे घरून काम करतात त्यांना शिलाई नाही देत. तिथे 200 सांगितले, तिथे सांगतील 150च घ्या. पण मेहनतीचे कळतच नाही त्यांना की मेहनत आम्हाला खूप लागते. आणि डिझाईनचे गळ्यांनाही मेहनत लागते, वेळ लागतो. काही वेळेस खूपच वेळ लागून जातो. काही काही यांना हळूहळू बारीक निरीक करावं लागतं, पण हे कस्टमरला कळत नाही. पण त्यांनी जर समजून घेतलं तर आमच्या सारख्या ज्या लेडीज आहे त्यांचं खूप टेन्शन कमी होऊन जाईल आणि त्यांनाही 2 पैसे व्यवस्थित भेटतील, त्यांच्या कामाचे मोबदला व्यवस्थित भेटेल. आणि इथे काम झाले करू राहिली मी आणि एकीकडे टी व्ही पाहण्यात चालू आहे. आणि पूर्ण असं म्हणजे काम मी करतच राहते. तुम्ही या प्रकारे शिकून घेऊ शकतात. स्टिचिंगचे काम आपण लाईव्ह पण येऊ शकतो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ पण बनवल मी हवं तर. पण माझ्याकडे असं प्रॉपर हे नाही आहे, टाईम भेटत नाही आणि प्रॉपर असं दाखवता येत नाही मला, म्हणून मग मी स्टिचिंगचे व्हिडिओ कमी करते. जे करते ते कमीच करते मी टाकत नाही असं नाही, टाकते मी. मलाही आवडतात की वाटतं की मी तुम्हाला दाखवा आणि तुमच्यासोबत शेअर करावं मी कसं काम करते कसं नाही. तर इथे मी सगळे पार्ट आता उलटं सुलटं बघून घेते आणि पिन वापरते मी, पिन स्टिच करते, मग धरून हे करते. आणि जास्त सटका कापडा असला ना तर 2-4 पिना एक्स्ट्रा लावल्या तरी काही हरकत नाही, कारण कपडा आपण सटकायला नको. आणि हां, तुम्ही फॅब्रिक ग्लू पण वापरू शकतात अशा वेळेस. मी शक्यता नाही वापरत, काही गरज पडत नाही,
पण याच कामाने होऊन जातं. आणि मध्ये मध्ये मोबाईल वगैरे पण चेक करून घेते, काही आहे का काही नाही, हे मेसेज आहे का काही. याच प्रकारे माझे कामं चालू राहतात आणि याच प्रकारे मी काम करत राहते. जर तुम्हाला या प्रकारे जर स्टिचिंगचे व्हिडिओ वगैरे जर बघायचे असतील किंवा काही हवे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, तर आपण नक्की बनवू ह्या प्रकारचे व्हिडिओ. आणि हे आवरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो विजयनगरला. सईचे पप्पा आल्यानंतर तर आम्ही सईची ब्लड टेस्ट करण्यासाठी गेलेलो होतो. हे सागरन त्यांच्या फ्रेंडचंच लॅब आहे आणि त्यांच्या इथे गेलो होतो विजयनगरला. इथे सईची ब्लड टेस्ट करायची होती आम्हाला, कारण की ती खूपच आजारी पडत होती. पण ब्लड टेस्ट हे नॉर्मल आले आणि सईला कोणत्याही प्रकारचं नाही, फक्त व्हायरलच जास्त झालेलं होतं. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि